मॉर्निंग मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज सकाळचा टाईम आहे. मुलांसाठी बनवत आहे छोले आणि ते पण सुकले म्हणजे बिना मसाल्याचे. आणि मसाला वगैरे काही मी याच्यामध्ये वापरणार नाही आहे. याच्यामध्ये फक्त मी लसूण, जिरं, कांदा आणि टोमॅटोचा पेस्ट फक्त एवढंच वापरणार आहे. तर मी रात्रीच भिजू घालून ठेवले होते छोले आणि याच्यामध्ये मी टाकलेलं आहे हळद, तेल आणि हे तेच पण ज्याच्याने टेस्ट खरंच भाजीला खूप छान होते. तर हे भाजी खरंच मी जसं बनवलेलं आहे तसं खरंच तुम्ही करून बघा आणि खरंच खूप टेस्टी होते खायला. तर टिफिनसाठी रुहानची आवड होती. रुहानला छोलेसोबत अशी पुरी आवडत असते. तर दक्ष वगैरे खातो पण दक्षला पोळी पण द्यावं लागते. त्याचं पुऱ्यानं वगैरे काही असं पोट भरत नाही. तर अशी माझी छान टंबू छान अशी पुरी फुगलेल्या होत्या. मी दोघांना फक्त 2-2 पुऱ्या दिल्या होत्या आणि एक पोळी दिली होती, कारण की मी पूर्णपणे त्यांना पुऱ्या वगैरे जास्त देत नाही ऑइल वगैरे. पण रुहानला आवडते म्हणून मी त्यांच्यासाठी अशी पुरी बनवली होती. आणि मी असा टोमॅटोचा पेस्ट करून घेतलेला आहे आणि छोल्यांसाठी अशी बारीक बारीक कांदा कट करून त्याच्यामध्ये लसूण जिरं टाकून अशी मी भाजी आता बनवत आहे. थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये असं लसूण जिरं टाकून द्यायचं. थोडं असं त्याच्यामध्ये लालसर झालं की 2 मिनटासाठी मी असं सोडून दिलेले आहे आणि हे पूर्ण असे मसाले काढून ठेवले आहे. हे तिखट, मीठ, हळद आणि थोडी कस्तुरी मेथी आणि थोडा जे मटन मसाला म्हणतात ना की तो आहे. तर मी तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि थोडंसं बारीक गॅसवर ठेवलेलं आहे. थोडा वेळ मी असं होऊ देते आणि टोमॅटोचा पेस्ट घेतलेला आहे. 2 मिनटं झाल्यानंतर टोमॅटोचा पेस्ट असं मी त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि त्यानंतर मी अजून परत 2 किंवा 3 मिनटं ठेवलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा फुलवा मारून मी 5-10 मिनिट होऊ देते की त्याला अशी छान तर्री सुटते. तर हे बघा कम तेलामधली सुद्धा भाजी अशी सुंदर होते. तर मुलांना कसं स्कूलमध्ये टिफिन वगैरे न्यावं लागते, तर त्यांना रसा वगैरे जमत नाही, तर त्यांना सुकीच भाजी बनवून द्यावं लागते. आणि हे बघा इकडे माझं असं कुकर झालं आणि त्यानंतर मी असे बघितले तर छोले छान असे म्हणजे असे छान शिजून होते. आणि त्यानंतर असे इकडे पण भाजीचा तडका छान बनलेला होता आणि इकडे छान असं भाजीमध्ये टाकलेलं आहे छोले. तर छोले मग माझे झाले रेडी. तर हे बघा दिसायला खरंच किती छान दिसत आहे. मुलं स्कूलमधून आल्यानंतर रुहानला थोडं घशामध्ये थोडीशी त्याला प्रॉब्लेम होते. तर त्यासाठी मग तो म्हणाला की मम्मी मी पोळी वगैरे नाही खात. तर मला थोडं गिळण्यासाठी थोडं त्रास होते, कारण की त्याला थोडी सर्दी होत होती. मग त्यासाठी म्हटलं त्याला दूध आणि शेव्या आणि मला पण दही आणि शेव्या खायच्या होत्या, जे मला खूप दिवसापासून खायचे होते. म्हटलं चला तर आता मी आता फायनली शेव्या उकडल्याच आहे. तर मी रुहानला दूध आणि शेव्या देते आणि मी शेव्या आणि दही खाते. तर माझे असे छान उकळून झालेले आहे शेवया आणि याच्यामध्ये छान असं थंड पाणी टाकलेले आहे, जे अशा छान मोकळ्या वगैरे आणि छान असे मोकळे पडतात आणि खायला असं चिकटपणा असे वगैरे वाटत नाही. तर मी अशा प्रकारेच नेहमी उकळून झाल्यावर असं थंड पाणी टाकत असते आणि छान थोड्या वेळ 2 मिनिट त्याला असं पाणी पूर्ण निरपू देते खाली. ते पूर्ण खाली पाणी असं पडल्यानंतर मग असं खायसाठी रेडी झालेली आहे माझी प्लेट. तर रुहानला वाटीमध्ये घेतलं आहे, मला प्लेट्समध्ये घेतलं आहे. मला बिलकुल थोडं खायचं होतं आणि दूध इकडे मी गरम करायला ठेवलेलं होतं आणि इकडे थोडं खूप जास्त प्रमाणे गरम नाही केलं, बिलकुल थोडं मीडियम प्रमाणे गरम करून, कारण की त्याच्या तोंडाला लागेल म्हणून थोडंफारच गरम केलं. आणि त्यानंतर हे आहे दही. हे आमच्याकडे एक काकाजी येतात, तर त्यांच्याचकडलं दही आहे. त्यांनी खेड्यावर राहतात. माझ्या हिंगणघाटच्या जवळपास एक छोटे लहान खेडे आहेत, त्या खेड्यावरून त्यांनी येतात तसं दही घेऊन. आणि हे फ्रेश दही आहे. असं काही पॉकेटचं वगैरे मी दही वगैरे खूप असं वापरत नाही. आहे दूध आणि माझ्यामध्ये छान असं कांदे. हे आहे संध्याकाळचा टाईम आणि संध्याकाळच्या टायमामध्ये मला भरपूर टाईम होता. मी म्हटलं चला थोडंसं आज क्लिनिंग करून घेते. आता हे गॅस माझी थोडी क्लीन करून घेते हे गॅस. तर हे गॅस आम्ही वर आल्यानंतर म्हणजे जेव्हा आम्ही राहायला आलो वर,
तर तेव्हा हे गॅस आणली होती, हे सचिननेच आणलेली होती आणि खरंच म्हणजे खूप छान आहे, प्लेन आहे आणि खरंच आत्ता पण खूप क्लीन दिसतं. तर मला खरंच हे पूर्ण ड्रॉप वगैरे पूर्ण लावायचे आहे. खाली हे बघा पूर्ण हे ड्रॉपचे आहे. तर आता काम करू म्हटलं, बघू आता होते की नाही, तर कारण की बाहेरचं काम करायचं आहे अजून आता आम्हाला. तर आता जेव्हा बाहेरचं वगैरे पूर्ण काम होईल, थोडं बाकी होतं आमच्या घराचं, तर त्यासाठी म्हटलं आता सोबतच बघू आता काम होते का. तर पण मला हे काम नक्की करायचं आहे. मला हे याला पूर्ण असे ड्रॉप वगैरे लावायचे आहे. असं दिसायला छान नाही वाटत. बघू आता जसं जसं होईल तसं हळूहळू आपण सर्वच काम करू घराचं. सर्वच काम करेल मी आता घराचं. तर चला असं क्लीन करून घेते म्हटलं. आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे मला. आज आम्हाला बाहेर जेवण करायला जायचं आहे आता. तर म्हटलं चला आता थोडंसं वेळ आहे, पार्लरचे कोणी कस्टमर पण नाही आहे, तर थोडं घर क्लीन करून घेते, कारण की त्यानंतर वगैरे पार्लरचे सुरू होऊन जातात. तर म्हटलं चला आता थोडंसं साफसफाई करून घेते, कारण की नंतर मग काही आपल्याला काही मग मला काही वेळ मिळणार नाही. तर जेवढं होईल मी थोडं टप्प्याटप्प्याने थोडं क्लीन करते. मी तुम्हाला पूर्ण घर नाही दाखवू शकत, कारण की माझं थोडंसं घराचं काम व्हायचं आहे. जेव्हा माझं पूर्ण प्रॉपर घराचं काम होईल मी तुम्हाला नक्की दाखवेल, कारण की दाखवण्याला एक काही तेवढं माझ्या घरी काही आहे नाही, कारण की मी असं कोणतं फर्निचर वगैरे काही घेतलेलं नाही आहे. म्हणजे असं सोफा आहे ते वगैरे काही घेतलेले नाही आहे, कारण की मला माझ्या घराचं काम करायचं आहे. मग ते धूळ वगैरे पूर्ण अशी म्हणजे खराब होऊन जाते, म्हणून त्यामुळे म्हटलं पूर्ण पहिले प्रॉपर काम करून घ्यावे, मग नंतर त्यासाठी आपण पूर्ण जे काही आहे सामान वगैरे फर्निचर वगैरे नंतर घेऊ. जसं जसं हळूहळू होईल तसं तसं घेऊ. तर चला मी आता पूर्ण क्लीन करते. पूर्ण क्लीन झाल्यावर मग तुम्हाला नक्की दाखवेन. लागली परत कामाला. खरंच आपण जर असं क्लीन जर केलं ना, तर आपल्यालाच खूप अशी परेशानी वगैरे नाही जात आणि खरंच दिसायला पण असं गंध वगैरे दिसलं तर माझ्या मनालाच बरं वाटत नाही. मला खूप दिवस झाले मला थोडी क्लीन वगैरे ते जे ओट्यावरची जे वरची स्टाईल आहे ते थोडी क्लीन वगैरे करायची होती. तर माझ्या डोळ्यामध्ये तेच खूपच होतं की मला हे करायचं आहे, क्लीन करायचं आहे. म्हटलं चला आता मला बाहेर जेवण करायला जायचं होतं, म्हणजे मला कोणाच्या तरी घरी जेवण करायला जायचं होतं. आम्हाला जेवण करायला सांगितलं होतं, तर मी म्हटलं चला आता टाईम आहे तर थोडंसं क्लीन करून घेते. तर फायनली माझं असं काम झालेलं आहे. हे बघा आता ड्रॉप वगैरे नाही म्हणून हे मला असं एक साईडने असं कोणत्यामध्ये ठेवावं लागते आणि असं पूर्ण क्लीन झाल्यावर असं खूप सुंदर वाटते. असं रेडी झालेलं आहे माझं आणि खरंच पूर्ण घर क्लीन झालं ना तर खरंच खूप छान वाटते. आणि स्पेशली आपली किचन माऊंदे आहे तर मी तिथे चालली आहे आणि हे त्याच्यासाठी ऐरी घेऊन चाललेली आहे. आमच्याकडे जर कोणी असं माऊंद्या वगैरे करत राहिलं आणि मग त्यांच्यासाठी आम्ही असे कपडे वगैरे नेत असते. तर चला मी आता जाऊन येते, आपण नंतर भेटू. तर अशा प्रकारे छान त्यांच्यात असं छान पत्राळीमध्ये जेवण होतं आणि खरंच मला असं जेवण पण खूप आवडते. पहिले अगोदर असे जेवण करायचे. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच खतम होते. चला सर्वांना बाय बाय.